रावसाहेब कोलेजी त्यांच्यासाठी खरोखर मी धन्यवाद देतो त्यांना. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांनी मला हा राजमार्ग दाखवला. कारण मित्रांनो असं वाटलं की मला त्यांनी किडनी स्टोनचे जे औषध दिले, मी त्याला त्यावेळेस पण सांगितलं की खूप औषधं घेतले, खूप दवाखाने केले, खूप दवाखाने केले, मला किडनी स्टोन बरा झाला नाही. तर औषध घेतलं तर 3 ते 4 महिन्यानंतर परत मला तो उद्भवला. पण मित्रांनो आईची आपण इम्युनॉल सिरप टॅबलेट वगैरे घेतली, मलमबीर घेतली, आजपर्यंत माझा किडनी स्टोन उठला नाही. म्हणजे गेली 3 वर्ष झाली त्या गोष्टीला. त्यानंतर मित्रांनो मी पहिल्या महिन्यामध्ये सुपरस्टार लेवल अचिव्हमेंट केली. त्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये सिल्वर स्टार आणि 6 महिन्यानंतर मी रुबी स्टार लेवल अचिव्हमेंट केली मित्रांनो. पण दुर्दैव असं मी रुबी स्टार झालो. आणि मित्रांनो माझा गेल्या 2 वर्षापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट म्हणजे माझा पाय फ्रॅक्चर झाला. गेली 6 महिने मी बेड रेस्टवर होतो. पण मित्रांनो आयएमसीने एवढं दिलं की मी 6 महिने बेड रेस्टवर असताना सुद्धा कंपनीचं पेमेंट मला चालू होतं. हा सगळ्यात महत्त्वाचा. कंपनीमध्ये जॉबला असतो तर मित्रांनो मला 1 महिन्याचं पेमेंट दिलं असतं, त्याच्यापेक्षा जास्त पेमेंट दिलं नसतं. ही माझी स्वतःची हकीकत आहे. आपण वेगळं काही सांगत नाही किंवा यांनी काय कामवलं ते काय मी स्वतःची माझी हकीकत सांगतो. मित्रांनो बेड रेस्टवर असताना मला सारखे खालून डाऊनलाईनचे फोन आले. त्यांनी विचारलं सर आता किती दिवस तुम्ही बेड रेस्ट घेणार. मी थोडं वॉकरवर चालायला लागलो, नंतर काठीवर चालायला लागलो. नंतर मला ते म्हटले सर तुम्ही जर घरात राहिले तुम्ही मेंटली डिस्टर्ब होणार, तुम्ही बाहेर पडा. मी बाहेर पडलो. जवळ एवढा असेल, संगमनेर असेल, निफाड असेल, तिथं मग मी टीमवर जायला लागलो. सर तुम्ही फक्त आमच्या बरोबर या, माहिती काहीच सांगू नका, तुम्ही फक्त आमच्या बरोबर या. एवढं केलं मित्रांनो. आणि मी 3 महिन्यामध्ये परत जर्मन स्टार जी लेवल आहे मित्रांनो ती लेवल अचिव्हमेंट केली. कारण मला माहित होतं, कारण आपल्यामध्ये जिद्द आहे. मी आपण म्हणतो ना एक गीतेमध्ये श्लोक आहे सगळ्यात महत्त्वाचं, मुक्काम करोति वाचालम पंगुम लंगयते गिरिम यत् कृपातमोन्यम परमानंद माधव. म्हणजे लंगडा माणूस सुद्धा पर्वत पार करू शकतो, मुका मनुष्य सुद्धा बोलू शकतो, हे मला गीतेने सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि ते धैर्य घेऊन माझं स्वप्न आहे, माझी 1 तारखेला बर्थडे 1 जून पंचगाडी आपण टार्गेट घेऊन आणि पुढच्या दिवाळीच्या 19 तारखेपर्यंत मित्रांनो मला क्राऊड अम्बॅसिडर जे लेवल आहे ते अचिव्हमेंट करायचे. आपण कोणती लेवल घेऊ शकतो. आपल्या डोळ्यासमोर गोल पाहिजे. आपण जोपर्यंत गोल निश्चित करत नाही मित्रांनो तोपर्यंत आपण सक्सेस होत नाही. मी एवढंच सांगेन लवरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आणि परत तिथून पुढे ग्रीप येतात आणि चेअरमनला वाजवू गेली. आपला आलेले शेवट एक चेअरमन बाकी आहे बरोबर, ज्यांचे नाव आहे आशिष वाडेकर सर. त्यांना मी कमाल देते, त्यांना मी तेज बोलतोय तर टाळ्याच्या जोरात जोरात स्वागत होते. कमाल देते आशिष सर, त्याचं स्वागत आणि बोलतो मी मेल करायला झाला. सर साऊंड काय प्रॉब्लेम तुम्हाला वीडियो लाइव प्रतीप चंद्र लेखे वरदिष्णु विश्ववंदिता शहाशैनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून आजच्या तीसरा फटते उतरा
प्रदीप चंद्र लेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शहाशैनु शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की सर की बहुत इच्छा थी मैं गाऊं, क्योंकि सर हमारा संगमनेर में प्रोग्राम हुआ था, वहाँ पे सर ने एक बार सुना था, तो सर धन्यवाद, थैंक यू। तर मित्रांनो, गुड सी सर्वप्रथम एकच बोलतो की मी सुरुवातीपासून ऐकतोय, सर्वांचं इथं लेवल बघितल्या, सर्वांचं ऐकलं, पण त्याच्यामध्ये सर्वात भाग्यवान आता मी स्वतःला मानतोय, सर्वात भाग्यवान. कारण त्यात एकमेव कारण आहे, जेवढे पण बसले प्रत्येकाचं वय 30 वर्ष पुढे. चेअरमन आहे, कोहिनूर आहे, सब एम्बेसिडर है, क्राउन एम्बेसिडर है, सब है, सीपीए, सब 30 उनका एज 30 से आगे. सर मेरा एज सिर्फ 23 है. मतलब मेरे पास अभी कितनी बड़ी अपॉर्चुनिटी सर. इन्होंने सब किया, जॉब किया उसमें नहीं सफल हुए, फिर इधर आए. किसने बिजनेस किया उसमें सफल नहीं हुए, इधर आए. मेरे पास तो कुछ भी नहीं था,